तर नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. तर सकाळचे वाजलेले आहेत 8:30. तर तुम्ही पाहिलं 2-3 दिवस की मी जे ब्लॉग टाकत होते ते होते माझ्या घराच्या शिफ्टिंगचे. तर तेव्हा मी फक्त सामानाची भराभर करत होते. पण आज जो आहे, आजचा दिवस आहे तर शिफ्टिंग करण्याचा आहे आणि नेमका आज पाऊस पण बाहेर जोरदार चालू आहे. तर मग सकाळी मी तर जेवणाची तयारी करतो, कारण का नाश्ता पण करायचा होता आणि दुपारच्याला जेवण पण बनवायचं होतं. कारण का दिवसभर असं बाहेरचं वगैरे खाणं बरोबर नाही वाटत. त्याच्यामुळं मग सकाळी चपात्या वगैरेचं पीठ मळून ते घेतलं, दूध गरम केलं, पाणी गरम केलं प्यायला. आणि रात्रीचं थोडंसं म्हणजे सामान वगैरे अर्धं भरलेलं होतं आणि त्याच्यानंतरला मग पाणी वगैरे पिऊन वगैरे झालं होती. चपात्या आणि भाजी, कांद्याची चटणी वगैरे बनवून ठेवणार होते. कारण का मग सामान शिफ्टिंग करताना कसं होतं, नंतरला काही बनवायला होत नाही, म्हणून मग मी हे करून घेतलं. पहिल्यांदा जेवण वगैरे बनवून ठेवलं. नंतरला मग कसं म्हटलं, दुपारी शिफ्टिंग झाल्यानंतर जेवायला आपल्याला बरोबर होईल. म्हटलं नाश्ता होईल आणि दुपारच्याला जेवण पण होईल. दुपारी जेवण म्हणजे चपाती भाजी बनवणार आहे, फक्त भात वगैरे नाही बनवणार. भाजी चपाती बनवले तर तेवढं दुपारी खायला होईल, कारण का दिवसभर बाहेरचं वगैरे खायला पण नाही बरोबर होतं. तर बघा, इथं दूध गरम होतं आहे आणि इथं पाणी गरम प्यायला. आता पीठ मळून झालेलं आहे. इकडे रात्रीचे भांडे वगैरे घासून ठेवले, ते डायरेक्ट भरायचे आता पोतामध्ये. आणि बाकीचं तर तुम्हाला माहिती आहे, सगळं मी इकडं पाहू शकता, इकडं भरून ठेवलेलं आहे. बेडरूममधलं हे सगळं सामान भरून ठेवले. आता पाणी वगैरे पिते आणि भाजी बनवणार आहे आज थोडकी, म्हणजे सुकी बनवणार आहे, कारण का गाडीमध्ये घेऊन जायची म्हटलं संडेला वगैरे. तर मग कांद्याची चटणीच बनवून घेणार आहे, कारण का कांदा आणि टमॅटो टाकून चटणी छान लागते आणि ती राहते पण. तर आता ते करून घेते, भाजी वगैरे बनवून घेते आणि पटापट ही भांडे एका पोत्यामध्ये भरून घेते. अजून कपडे पण धुवायचे बाकी आहे. कपडे धुवून मी तर सुकत घालणार आहे. नंतरला परत अजून थोडंफार जे काय सामान राहणार ते मला परत घ्यायला यावंच लागणार आहे. त्याच्यामुळं म्हटलं पहिल्यांदा जे काय जाईल मोठं मोठं सामान ते तिकडे शिफ्टिंग करून टाकू. थोडंफार राहील ते मग आपल्याला करावं लागणार आहे. तर असं आहे. तर चला भेटूया, शिफ्टिंग कसं होते काय होतं तेच तुम्हाला नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर व्हिडिओला असेच कनेक्ट राहा. तर इथं पटापट चपाती भाजी चाय वगैरे सगळं बनवून झालं होतं माझा. आणि म्हटलं आता ते लोक यायच्या आधीच आपण पटकन नाश्ता वगैरे करून घेऊया, कारण का ते लोक 11 वाजेपर्यंत येणार होते. तर सामान शिफ्टिंगला आम्ही दिलं होतं नो ब्रोकरवाल्यांना, कारण का त्यांचं कसं आम्ही दोघंच होतो, त्याच्यामुळे एवढं सामान शिफ्टिंग आम्हाला वरतून झालं नसतं. ते पाहू शकता, हे लोक ते आहेत जे त्या याच्यावाले येतात आणि ते त्यांचं काही सामान वगैरे असतं पॅकिंग करायचं, तीच पॅकिंग करून घेऊन जातात, शिफ्टिंग करतात. तर अर्धं सामान पाहू शकता, पण त्यांचे काहीतरी चार्जेस पण असतात त्यांचे. तर ते घेऊन गेले जेवढं त्यांच्या याच्यामध्ये होतं पॅकेजमध्ये सामान भरायचं. हे बघा, एवढंच त्यांनी घेऊन गेले, कारण का त्याच्यामध्ये तेवढंच असतं. आणि छोटा टेम्पो होता, तरी तर आमचे मालक त्रासले होते. त्याच्यानंतरला आम्ही पाहू शकता, सकाळपासून 6 वाजल्यापासून उठलं आहे. सामान आताशी हे पॅक झाले, अजून खाली नाही, चपाती नाही. आमच्या मॅडम काही कामाच्या नाहीत, फक्त बसल्या, उठल्यापासून खाऊन पिऊन बसल्यात बस. इथं एवढं पॅक झालं आहे, आतमध्ये पण अजून गाडीच नाही आली. आणि बाहेर पाऊस तर काय बोलायचंच नाही, पावसाला आजच यायचं होतं. आता अर्धं सामान उद्या घेऊन जावं लागेल, अर्धं सामान आज घेऊन जायचं. 4 दिवस त्याला लावायला, 4 दिवस खाली करायला लागलं, 4 दिवस लावायला लागेल आता वरती. खरंच लई बेकार कंडिशन. तर आता पाहू शकता, हा जो टेम्पो आहे, या टेम्पोमध्ये सामान एवढं शिफ्टिंग होणार होतं, कारण का आणि काय झालं की सामान भरपूर आहे आणि टेम्पो जो होता तो होता छोटा. त्याच्यामुळे माझं सामान जे आहे ते अर्धच गेलं आणि अर्धं घरातच राहिलं. खूप पावसामुळे पण खूप वैताग आला. आणि खरंच स्वतःचं घर असावं, खरंच भाड्याच्या घरामध्ये राहणं खरंच खूप कठीण आहे. म्हणजे वर्षाला रूम बदलणं खूप कठीण होतं आणि खूप म्हणजे असं हालत होते ना बेकार, वस्तूची सुद्धा ना आपली सुद्धा. म्हणजे खूपच असं नको वाटतं, एक क्षण असं नको वाटतं.
कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.